जय जय पांडुरंग हरी. बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. बंधूंनो, आज आपल्या या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आज ज्या बांधवांना बुद्ध विटेवरी या चॅनलला आर्थिक सहकार्य केलं ते माझे दादा म्हणजे प्रणित दादा, अंकुश दादा आणि डॉक्टर अभिजित दादा यांचा मी अत्यंत ऋणी आहे. तसंच आपली ग्रंथसंपदा पूर्णपणे वाहून गेली किंवा तिचा नाश झाला, कारण माझी ग्रंथाची पुस्तकं जी होती ती आपल्या टपरीमध्ये ठेवली होती. टपरीच्या वरच्या अंगाला मोठी ताल आहे, त्याच्यात पाणी होतं भरपूर. इतका पाऊस झाला की ताल फुटून सगळं पाणी आपल्या टपरीत आलं. किंबहुना माझे सगळं ग्रंथसंपदा ही अगदी नाश पावली म्हणले तर चालेल. आता त्याच्यातून काय शोधून काढीन मी हळूहळू ऊन वगैरे पडल्यानंतर. पण आमच्याकडं ऊन आता आजपासून उन्हाला सुरुवात झालेली आहे, तर ते होईल. आणि म्हणून ही गोष्ट ज्यावेळी कमलताईंना कळाली, माझ्या बहिणीला कळाली, तर त्यांनी मला बुद्ध आणि त्याचा धम्म आणि त्याच्याचबरोबर आणखी 2-4 ग्रंथ त्यांनी मला एक पाठवून दिले भेट म्हणून. ही त्यांची भेट आलेली आहे. कमलताई बघतीलच आता. आणि मग हे बुद्ध आणि त्याचा धम्म, ओव्या उखाणे, अक्षरवेल आणि भीमगीत हे 13 रचित आहेत बरं का. विशेष म्हणजे कुठलं, ओव्या उखाणे, अक्षरवेल आणि भीमगीते त्यांनी स्वतः रचलेले आहेत. ही गाणं, हे गीतं किंवा हा ग्रंथ त्यांची स्वतःची निर्मिती आहे. आणि बुद्ध आणि त्याचा धम्म, आता एवढीच काय ती माझी प्रॉपर्टी राहिलेली आहे. दुसरं असं की वारकरी संप्रदायातून जिथं बुद्धाचा तो उल्लेख आलेला आहे अशा अभंग आणि त्याचे मी झेरॉक्स प्रती काढल्या तेवढ्याच माझ्या सुरक्षित आहेत. आज मी जवळजवळ 3 ते 4 गठ्ठे पाठवले आज. आणि आता राहिलेले त्या गठ्ठ्यावरही काम करून तेही उद्या परवा लोकांना मी पाठवणार आहे. विनंती करतो दादांनो की तुम्ही आर्थिक मदत दिली खरी, परंतु आपला पूर्ण पत्ता न दिल्यामुळं मी आपली ग्रंथसंपदा तुमच्यापर्यंत पोहोचवू शकत नाही. आजचा विषय महत्त्वाचा आहे. आता आपल्या मूळ विषयाला येतो. आता तर हे जे नवरात्र आहे, हे नवरात्रीची निर्मिती कशी झाली, आई अंबाबाईची निर्मिती कशी झाली, याला फार मोठा आणि प्राचीन कसा इतिहास आहे. मी तुम्हाला काल्पनिक इतिहासाच्या संदर्भात बोलणार नाही, हे लक्षात घ्या. कारण ह्या देवदेवतेंची निर्मिती झालेली आहे ती बुद्धाच्याच, बौद्ध धर्माच्याच महायान पंथातून झालेले आहे. हे मी तुम्हाला वारंवार सांगतोय. जे काय देवदेवता आहेत ह्या बहुजनांच्या देवदेवता आहेत. कारण इथं 2 संस्कृत्या नांदतात, एक ब्राह्मण संस्कृती, एक श्रमण संस्कृती. श्रमण आणि ब्राह्मण या दोन्ही संस्कृती ह्या सिंध एक संस्कृती म्हणून गणली जाते दोन्हीलाही. हो, सिंध संस्कृती म्हणजे काय, तर ब्राह्मण संस्कृती आणि श्रमण संस्कृती यांच्या मिलापातून चालत आलेली सिंध संस्कृती. आणि कालांतरानं सिंधचं हिंद झालेलं आहे. वास्तविक पाहता काय परकीय लोकांनी एक अपशब्द म्हणून हिंद असा एक शब्द वापरलेला आहे. तर बाबांनो, माझं असं मत आहे माझ्या अभ्यासातून की दुसरे असतील, दुसऱ्याने माझं कौतुक करावं असं मला थोडंच वाटतंय का हो. अहो, मी किती चांगला वागलो, काय लागलो. जर मला दुष्णच द्यायचे असतील तर देवच बापडे. परंतु काही लोकांनी हा शब्दच उचलून धरला की नाही म्हणे, हिंदूचा अर्थ अत्यंत वाईट आहे. चोर, लबाड, कोण काय मी शब्द उच्चारत नाही ते. तदनंतर महायानाचं परावर्तित रूप म्हणजेच हिंदू, ही माझी व्याख्या, माझ्या अभ्यासातून आलेली व्याख्या मी केलेली आहे. आता हे कसं,
तर तुम्हाला तर माहितीच आहे की महान सम्राट अशोकाच्या काळामध्ये किंवा आपण जी तिसरी धम्म परिषदेचा अभ्यास केला त्यावेळी बौद्ध संप्रदायाचे उघड असे 2 गट निर्माण झाले. एका गटाचं नाव होतं स्थविरियान आणि दुसऱ्या गटाचं नाव होतं महायान. महायान गटाचे आणखी शिकले पडली गेली ते पुढे येईलच माझ्या ओघानं. आज मला अंबाबाईची निर्मिती सांगितली माझ्या एका बंधूनं. वेळ मिळाला तर तिथपर्यंत मला जायचं आहे, मी जाईन तिथपर्यंत. हो, तत्पूर्वी हे नवरात्रीच्या स्वरूपाचं जे आपण पाहिलं, काल परवा पाहिलं, तर या नवरात्रीच्या स्वरूपाचं म्हणजे कसं आलं नवरात्र म्हणजे कसे निर्माण झालेले आहे. 9 हे कशाचं द्योतक आहे तर बौद्ध वाङ्मयानुसार श्रद्धा, धैर्य, करुणा, ज्ञान, साहस, क्षमा, त्याग, प्रेम आणि सत्य ही 9 रूपकं आहेत. या 9 रूपकांचे हे खुद्द सिद्धार्थ गौतम बुद्धानं याची जी व्याख्या केलेली आहे ती अशा पद्धतीनं आणि म्हणून कालांतरानं कशाला श्रद्धेचं रूपांतर कशा झालं, शैलपुत्रीमध्ये झालं. आता शैलपुत्री म्हणजे शैल म्हणजे पर्वत. आता पर्वत म्हणजे कोण, हिमालय. हिमालयाची पुत्री कोण, पार्वती. हिमालयाचा जावई कोण, श्रीशंकर. अहो फार मस्त हिच्या साहेब हा सांगायला लागलं तर वेळ पुरत नाही दादा, माझी प्रकृती साथ देत नाही. असो, श्रद्धा ही शैलपुत्री, धैर्य हे ब्रह्मचारिणी, करुणा ही चंद्रघटा, ज्ञान हे कुष्मांड, साहस हे स्कंदमाता, क्षमा ही कांतेयानी, त्याग ही कालिका, प्रेम ही महागौरी आणि सत्य ही सिद्धिदात्री. हे कशातून काढलं तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो. हे जे आपण जे काढतो म्हणजे हा जो अभ्यास आपण जे केलेला आहे त्याला काय काय पुरावे आहेत तर देवी भागवत पुराण आहे, तद्वतच मार्कंडेय पुराण आहे. महत्त्वाचं कोणतं तर मार्कंडेय पुराण आहे. आणि काही इतर ग्रंथानुसार सुद्धा अनेक देवदेवतेची रूपांतर झाली. मग ह्या देवदेवत्यांना रूपांतर आलं कसं, हे माझा आजचा मूळ प्रश्न आहे. म्हणून तुम्हाला सांगायचंय की सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या परिवारातील लोकांचीच पूजा महायानानं केलेली आहे, महायान संप्रदायानं केलेली आहे. थोडक्यात सांगतो, महायान म्हणजे काय तर महायान म्हणजे सम्राट अशोकाच्या काळामध्ये बौद्ध धर्मामध्ये ज्या एक वेगळ्याच चालीरीत्या आल्या आणि त्या 227 नियमांचं उल्लंघन करणाऱ्या होत्या. काही भिक्खूंना वाटत होतं की सिद्धार्थ गौतम बुद्धानं 227 नियम दिले हो, मग त्या 227 नियमांचं उल्लंघन कसं व्हावं, पालन कसं व्हावं म्हणून काय काय भिक्खूंनी आपला स्वतंत्र असा गट निर्माण केला. आता थोडक्यात एक 4-5 सांगतो, जास्त सांगत नाही. नियम कुठले आहेत ते 227 मधले. तर बौद्ध भिक्खूने एका घरामध्ये म्हणजे एका ठिकाणी मुक्काम करू नये. बौद्ध भिक्खूला जर मुक्काम करायचाच असेल तर तो गावाच्या बाहेर पडक्या मंदिरात, झाडाखाली, कुठे एखाद्या धर्मशाळेत म्हणजे जिथं कुटुंब नाही अशा ठिकाणी बौद्ध भिक्खूंनी मुक्काम करावा. आता हा नियम आज तर लागतोय का कुणास ठाऊक, कारण आजच्या भिक्खूंचे आम्ही ज्यावेळी एक डौल पाहतो, काय ते हातमोजे, पायमोजे, कानमोजे, सगळे अंगाला वस्त्र, पायात बुट मोठमोठे, हातात मोठमोठे घड्याळ, हे 227 नियमामध्ये बसत नाही. परंतु याचा एक मागणी करणारी त्या काळामध्ये सम्राट अशोकाच्या काळाच्याही पूर्वी काल अशोकाच्या काळामध्ये जी दुसरी धम्म परिषद झाली होती
अजातशत्रूच्या काळामध्ये पहिली, कालाशोकाची दुसरी, सम्राट अशोकाची तिसरी, कनिष्काची चौथी. हे सम्राट होते मोठमोठे आणि यांच्या अधिपत्याखाली केवळ आणि केवळ बौद्ध संस्कृती तिथं नांदत होती. होती श्रमण संस्कृती, होती ब्राह्मण संस्कृती, कारण श्रमण आणि ब्राह्मण होती ब्राह्मण संस्कृती. आणि यांचाही इतिहासामध्ये संघर्ष झालेला आहे, तसा मिलाप देखील झालेला आहे. हे आता विषयांतर फार मोठं होईल, हे तर मला नको त्या विषयाकडे जायला. तर मला अलीकडे यायचं. तर सम्राट अशोकाच्या काळामध्ये जवळजवळ सम्राट अशोकानं आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ 60,000 बौद्ध भिक्षूंचं म्हणजे काढून टाकले, बडतर्फ केले, बौद्ध संघातून बडतर्फ केले. परंतु त्यांना इथेच पाहिजे होतं. हे 60,000 जे भिक्खू होते प्रामुख्यानं ब्राह्मण धर्मीयातून जे बौद्ध धर्मामध्ये आलेले होते, त्यांना आपलं वर्चस्व राहावं असं वाटतच होतं. कारण हे वंशपरंपरानं चालेलं आलेलं वर्चस्व त्यांना गाजावं असं वाटतच होतं ना. त्यांनाही बरं झालं, ते मग बाजूला निघाले. त्यांनी आपला महायान हा पंथ निर्माण केला. वास्तविक पाहता 4थ्या धम्म परिषदेमध्ये स्थविरयान आणि महायान यांचे एकीकरण झालेलं आहे. आता स्थविरयानात फरक काय आणि महायानात फरक काय? बाबा खूप मोठा इतिहास होतो तो. सांगेन पण माझ्या मागचे व्हिडिओ जर तुम्ही खरोखर जर चांगले चालले ना, जो 200-250 व्हिडिओ आहेत माझे, तर तुम्हाला मी म्हणतो ग्रंथ वाचायची गरज पडणार नाही हो. पण मागले माझे बुद्ध विटेवर याच्यावरचे ग्रंथ, माझे भाषण वगैरे ऐका, सगळं सांगितलेलं आहे. हे ज्ञानातला फरक काय, महायान म्हणजे काय, दोघातला कसा फरक आहे, दोघाचा संयुग कसं झालेला आहे, देवदेवतांची निर्मिती कशी झालेली आहे, सगळं सांगितलेलं आहे डिटेल्समध्ये. ज्यावेळी माझी प्रकृती थणथणीत होती ना, त्यावेळी हे मोठ्या त्वेषानं सांगत होतो मी. आज माझी प्रकृती गळटली, मला उभा राहायला त्राण उरलेलं नाहीत, दम लागतो, 2 ऑपरेशन माझ्या हृदयाची झालेत, तरीही समाज कार्यासाठी मला हे मी जे दान उचललेलं आहे बुद्ध विटेवरी, महायान पंथातून रूपांतर हिंदू धर्माच्या देवदेवतेमध्ये झालं ना, की ते ब्राह्मण धर्मातून झालेलं आहे. महायान पंथाने काय केलं पुढे चालून, जे सिद्धार्थ गौतम बुद्धाचा परिवार होता, त्या परिवाराच्या सदस्यांची पूजा करण्यास सुरुवात केली. उदाहरणार्थ महामाया घ्या. आता महा आणि माया म्हणजे पैसा, धन, लक्ष्मी. महालक्ष्मी, महामाया म्हणजेच महालक्ष्मी. आणि हे शिल्प तुम्हाला बरहूत स्तूपावर, तसंच सांचीच्या स्तूपावर इतकंच काय, पण विविध ठिकाणी तुम्हाला हे शिल्प मिळेल. कुठलं? लक्ष्मी बसलेली आहे, तिच्या हातामध्ये धनाचा कलश आहे, 2 हाती तिला एक अभिषेक घालत आहेत, जल अभिषेक करत आहेत. अशी चित्र तुम्ही पाहिलेत का? तर अशा चित्रांचं रूपांतर महामायाच्या सुद्धा चित्रामध्ये आलेलं आहे. पण ती महामाया म्हणजे कोण? आता ही सिद्धार्थ गौतमाची आई. रूप अनेक आहेत हो, रूप वेगवेगळे असू शकतात. जसं आपण आपल्या घरातील एखाद्या एक स्त्री एकच असते काय, पण तिला वेगवेगळ्या नावाने आपण संबोधतो. कोणी स्त्री एकच आहे, परंतु ती कशी आहे लक्षात घ्या. आता स्त्री एकच आहे, मुलगा काय म्हणतो तिला? आई म्हणतो. पती असेल तर ती कोण असते? त्याची पत्नी असते. नणंद असेल तर ती कोण असते? तिची भावजा असते. स्त्री एकच आहे. एका स्त्री म्हणजे रूप किती आहेत पहा. आईचं रूप आहे, नणंदेचं रूप आहे, सासूचं रूप आहे, काकूचं रूप आहे, मामीचं रूप आहे, मावळणीचं रूप आहे. विविध प्रकारची अशी एका स्त्रीला. तसं महामायेला विविध नावानं संबोधलेलं आहे, हेही तुम्हाला सांगायचं. दुसरी गोष्ट अशी की
राजा शुद्धोधनाचं स्वरूप त्यांनी कुणाला दिलं? शिवशंकराला दिलं. आता आमच्या पंढरपूरच्या बाजूलाच शिंगणापूर नावाचं मोठं क्षेत्र आहे. शनी शिंगणापूर नव्हे, महादेव शिंगणापूर, सातारा जिल्ह्यामध्ये असणार शिंगणापूर. महादेवाची यात्रा तिथं फार मोठी बसते चैत्र महिन्यामध्ये. तिथं जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं ना, त्या भागातले जर लोक ऐकत असतील तर त्याने अवश्य ऐकावं. तिथं जर तुम्ही निरीक्षण केलं तर बुद्ध शिल्पाचे विखुरलेले अवशेष तुम्हाला जागोजागी आढळतील. हो, कारण जिथं खोदाल तिथं तुम्हाला बुद्ध मिळतो. हे कुणी निर्माण केलंय? हे केलं निर्माण कुणी? महायानाने निर्माण केलेलं आहे. आणि मग त्याला वेगवेगळी नावं रूपं दिली, काय 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 केलं काय. उदाहरणार्थ जेजुरीचा खंडोबा म्हणा, आमचे पांडुरंग म्हणा, जे बौद्ध धर्माच्या महायान पंथामध्ये किंवा महायान संप्रदायामध्ये जे मोठमोठे राजे होऊन गेले, रजवाडे होऊन गेले, सेनापती होऊन गेले, बौद्ध भिक्खू होऊन गेले, अनेक लोकांचं रूपांतर महायान पंथानं देवदेवतेच्या स्वरूपात केलेलं आहे. आता उदाहरणार्थ माझं कोणाचं उदाहरण घ्या. आपले जर आई वडील जर मृत्यू पावले, आपण एक जर चांगली व्यक्ती जर असेल, एक ज्ञानी महापुरुष असेल, तर त्याचं आपण मंदिर बांधतो, त्याचा आपण एक थडगं बांधतो. थडगं म्हणजेच कोण? स्तूप बांधतोच की त्याचा. त्या स्तूपावर कुठं शिवलिंगाची पिंड असते, तर कुठं फक्त पादुक असतात. जे स्त्री असेल ना, ज्या समाधीवर स्त्रीच्या पावलाची स्त्री हे स्त्रीचं म्हणजे पाऊल, आणि ते वरचं पुरुषाची जर समाधी असेल तर त्याच्यावर आपण शिवलिंग स्थापन करतो. शिवलिंगाचा इतिहास थांबा जरा, की कुणीकडे नको जायला. शिवलिंगाचा इतिहास आणखी विचित्र. बिबिस्त अजिबात ना, हे लक्षात घ्या. तुम्ही म्हणजाल महाराजांनी सांगावं शिवलिंग म्हणजे काय, लिंग म्हणजे काय, खाली योनी वगैरे आहे, याचा अर्थ काय, तर त्याचा एवढंच अर्थ सांगतो बाबा. जाता जाता ओघातून आला म्हणून सांगतो, शिवलिंग हे सृजनतेचं लक्षण आहे. पृथ्वी ही माता आहे, पार्वती माता आहे, ढग हे, आकाश हे, पाऊस पडतो, रेत सिंचन करतात, जमीन सुफलाम सुजलम सुफलम होते, म्हणजेच सृजनशील होते. हा त्याचा अर्थ आहे. हो, लोकांनी विचित्र अर्थ घेतले गेलेले. कारण स्तूपाचंच महायानी स्तूपाचं रूपांतर शिवलिंगामध्ये ह्या लोकांनी केलेलं आहे. काय काय ठिकाणी आणखी सुद्धा शिवलिंगावर बुद्धाच्या खुणा आहेत. आणि हे लक्षात घ्या, ज्या ज्या मूर्त्या आहेत प्रत्येक मूर्तीवर बुद्धाची कुठली नाही कुठली तरी खूण असतेच. कारण ते बुद्ध स्वरूप दाखवायचं आहे. आता एखादी व्यक्ती एक कालावधी झाली, त्या मूर्ती त्याचं मंदिर बांधलं चांगलं. कारण कोणाची मंदिर बांधत नव्हती मायानी. मोठमोठे साधू संत, मोठमोठे राजे रजवाडे, मोठमोठे सेनापती, मान्यवर लोकांच्याच अशा समाध्या माटल्या जात होत्या, मंदिर बांधली जात होती. आमच्या दिल्लीला जर गेला तुम्ही तर राजघाट आहेच. महात्मा गांधीचं झालंच तर ते आमच्या इंदिरा गांधीचं, म्हणजे अशा महापुरुषांच्या समाध्या मांडल्या जात होते. कालांतराने त्याला स्वरूप कशाचं येत होतं? मंदिराचं येत होतं. मंदिरं बांधली गेली, अशी मंदिरं निर्माण झाली. हे मंदिर निर्माण कोणी केली? ही निर्माण केली बौद्ध संप्रदायातील महायानी लोकांनी केली. उदाहरणार्थ पाथरड घ्या तुम्ही, गवंडी घ्या तुम्ही, वडार घ्या तुम्ही. हे लेण्या कोणी खोदल्या? अहो, वडार समाजाने खोदल्या. हे महायानी होते ना. मूर्त्या कुणी घडवल्या? ह्या वडाराने घडवल्या, पाथरडाने घडवल्या. हे महायानी बौद्ध आहेत ना. तसं 18 पगड जात ही महायानी होती. म्हणून या 18 पगड लोकांची जी गणना केली गेली परदेशी लोकांनी, काय असेल ते असेल तो शब्द हिंदू वगैरे घेतला. ब्राह्मण आणि धर्म आणि हिंदू धर्म हे अलग अलग आहेत. परंतु काळाची पावलं ओळखून ब्राह्मण धर्म चालतो. काळाची पावलं ओळखून ब्राह्मण धर्म चालतो. ज्यावेळी ते स्वतः खत्रेत असतात त्यावेळी त्यांना हिंदू खत्रेमेळा दिसतो. आणि ज्यावेळी संस्कृती दाखवायची असतील त्यावेळी ते फक्त ब्राह्मण संस्कृती म्हणतात. आता म्हणत नाही झाले, अलीकडे लोक हुशार झाले नाहीत. तर अशा प्रकारे अनेक देवदेवतेची रूपांतर झालेले आहेत.
ते मी तुम्हाला आत्ताच इथं सांगितलेलंच आहे. महामायेचं महालक्ष्मी झालेले आहे. शुद्धोधन राजाचं श्री शंकरचं केलेलं आहे. म्हणजे आपण पुन्हा पुन्हा ते पाहिलेलं आहे. प्रजापती गौतमी हिचं नाव नंदा होतं. तिला भगवतीचं स्वरूप केलं गेलं आणि मग नमो तस्सै भगवतो भगवती आहे तुमच्या लक्षात आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं महायान पंथाच्या देवदेवतेंचं स्वरूप पुन्हा हिंदू धर्मामध्ये झालेलं आहे. ज्या ज्या काय मूर्त्या घडल्या गेलेल्या आहेत, ज्या जे काय मंदिर उभारली गेलेली आहेत, त्यालाच पुन्हा कन्व्हर्टेड हिंदू म्हणून गणलं गेलेलं आहे. कारण ते परदेशी लोकांनी, परदेशी आक्रमणकारांनी आमच्या महायानाला हीन समजलं गेलं, दुय्यम समजलं गेलं आणि तो मग त्यांनी तो शब्द टाकला हिंदू. वास्तविक आमची सिंधू संस्कृती सच ह केलं. एका कमेंटधारकाने मला विचारलं होतं, सलमानचं हनुमान तर सलमानचं हनुमान खान का होत नाही वगैरे. वास्तविक त्या व्यक्तीला मराठी उच्चार व्यवस्थित येत नसेल, कदाचित व्याकरणाचा पत्ता नसेल, मला कमेंट करणार म्हणतो मी. त्यांनी मराठी व्याकरणाचा चांगला अभ्यास करावा, उच्चारशास्त्राचा देखील चांगला अभ्यास करावा, जेणेकरून त्यांनी सलमानला हलमान का म्हटलं जात नाही हे तिच्या लक्षात येईल. असू द्या. तर आजचा हा विषय जो आहे तो विषय मोठा गहनच आहे. आणि गहन याच्यासाठी म्हणतो मी की बऱ्याच लोकांना असं वाटतं की अंबाबाई हे बौद्धाचं स्वरूप, महामायेचं स्वरूप. कोल्हापूरला जर गेलात तुम्ही मंदिरामध्ये, पहा अंबाबाईच्या मंदिरामध्ये जा, पहा तुम्हाला बुद्ध शिल्प तिथं सगळं दिसेल. कारण कोल्हापूर आणि पंढरपूर ही दोन्ही तीर्थक्षेत्र जे आहेत ना, ते सम्राट अशोकानं बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी पाठवलेले महाधम्मरक्षित आणि पौंडरिक यांना समर्पित आहे ती दोन्ही क्षेत्र. पौंडरिकाचं पुंडलिक झालेलं असेल, मला सांगा पुंडलिकाच्या अहवालाच ना कोण सांगू शकेल का हो? पुंडलिकाचं सांगू शकेल का? त्याची बरं हे पुंडलिक जर हे ऋषीमुनी होऊन गेले तुमच्या माहिती, मग त्यांनी अभंग रचले असतील ना. श्री संत नामदेव महाराज असू द्या, एकनाथ महाराज असू द्या, तुकाराम महाराज असू द्यात, हे सगळे संतांनी अभंग रचना केली तो माझ्या पंढरीच्या पांडुरंगावर. मग एखादा तरी पुंडलिकानं लिहिलेला अभंग आहे का? नाही ना. मग अहो त्या रूपांतरित केलेलं आहे पांडुरंगामध्ये. पौंडरिकाचं पांडुरंग झालेला आहे. पांडुरंग याचा अर्थ पांढरे कमल, ज्याला आवडतं तो गौतम बुद्ध. आणि म्हणून ज्या जिथं अनेक आमच्या वारकरी संप्रदायानं, मला वाटतं स्पेशल मला एक मोठा फळा मिळाला का नाही फळा, तुम्हाला ह्याच्या महायान आणि हिन येण्याचा फरक मी स्पष्ट सांगून देईल, जबाबदारीने सांगून देईल. आणि म्हणून आमचे काय म्हणतात हे श्री संत एकनाथ महाराज, नमो आदि माया भगवती. आताच भगवतीचा अर्थ सांगितला, नंदा. हां, ही नंदा कोण म्हणून असेल तर प्रजापती गौतमीची मुलगी नंदा आहे. आणि महामाया कोण आहे? सिद्धार्थाची आई महामाया आहे. प्रजापती गौतमी आणि महामाया ह्या सख्या बहिणी. परंतु सिद्धार्थाचा जन्म झाल्यानंतर महामाया जास्त दिवस या जगात राहिल्या नाहीत, म्हणून शुद्धोधन राजाने गौतमी बरोबर विवाह केला. त्या गौतमीची मुलगी नंदा, तिला म्हटलं जातं भगवती. वाचन खूप करा रे, खूप अभ्यास करायचा. हां, नमो आदि माया भगवती अनादि सिद्ध मूळ प्रकृती महालक्ष्मी त्रिजगती हरिहर तुझे ध्यान करीती. हरी आणि हर, हरी म्हणजे वैष्णव आणि हर म्हणजे शैव. शैव संस्कृती ही कोणाची? सविनयानाची. वैष्णवी संस्कृती कोणाची? महायानाची. महायानातून विष्णू निर्माण झाला. गौतम बुद्धाला विष्णूचं स्वरूप दिलं गेलं. कोल्हापूर लक्ष्मी वेगळं नाव आलेलं आहे ते. तसंच रामाई, तसेच कृष्णाई आणि तसेच बौद्धाई देवी ही एक केलेलं आहे. हां, म्हणजे संत एकनाथाने वर्णन केलेलं आहे.
मग एक पुढे बघा अजून काय, चारी पुरुषार्थ प्रसंग घालुनी निरंजनी पुंडलिकाचे द्वारी बैसुनी भक्ती पुरस्कारोनी शिवांत देखिले मच्छ कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम कृष्णे कृष्णे बौद्ध माई कलंकिये शिते माई अंबावरह रूप घेऊन क्षिती दाडे मध्ये धरुण वामन रूपे अंबा झाली अविनाश पंढरी जाण अंबेने पाहिली दिंडिरवण भक्त पुंडलिका कारण ठेवून नासागरी नाकाच्या शेंड्याकडे लक्ष कोणाचं गौतम बुद्धाचं दृष्टी सामना सागरी ठेवून निहाळती भक्तजन ती बौद्ध रूप अंबादान ती बौद्ध रूप अंबादान। तर अशा पद्धतीनं बाबांनो हे जर आपण जर पाहिलं आणि याचा जर आपण जर अभ्यास जर केला तर हे तुमच्या लक्षात येईल। आणि म्हणून शेवटी तुम्हाला सांगतो 26 मिनिटं झाली की शेवटी तुम्हाला सांगतो की हे वेगळं नाही म्हणून श्री संत सकल वाणीमध्ये गाथेमध्ये जो अभंग घेतला जनार्दन महाराजांना तो काय म्हणतो शेवट सांगतो, जोहार मायबाप जोहार जोहार मायबाप जोहार माझे नाव विठू नाक महार। नाकावर मी जोर दिलाय का नाग आणि नाक। जोहार मायबाप जोहार माझे नाव विठू नाक महार। नाक या शब्दांचा तुम्हाला उल्लेख कोरेगावच्या स्तंभावर मिळेल। जोहार मायबाप जोहार मी जनार्दनाचा एक महार मी जनार्दनाचा एक महार। आणि शेवटी आरती घेतो या अंबाबाईची। आरती अनंत भुजा आरती अनंत भुजा विठू पंढरीचा राजा न चलती उपचार मने सारली पूजा। परेशी पार नाही परेशी पार नाही न कळे निगमा ठाई भुलला भक्तिभाव लाहो घेतला देही। अनिर्वाच शुद्ध बुद्ध अनिर्वाच शुद्ध बुद्ध उभा राहिला निठ एका जनार्दनी पायी जडली वीट। जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी। बुद्ध विटेवरी या चॅनलला आपण आर्थिक सहकार्य करावं। इथं तो नंबर दिलेला आहे 82 65 07 51 51 याच्यावर फोन पे करून आर्थिक सहाय्य करावं एवढी नम्र विनंती करतो। इथं थांबतो। जय जय पांडुरंग हरी नमो बुद्धाय जय भीम जय भीम जय भीम।